आले पाहिजे दे चला बाहेर चला तुम्ही इकडे येतो बरं झालं सर ओके सर काय जाईल अबे नाटक करते सर तुझं नाटक है इसको देख के एक बात ना लेने का कैसा मोड़ देखना इकडे कसं काय अडचण आहे का तुला बिंदास सांगा भाऊ मग काय ना दादा बड्डे आलाय म्हणलं तुमचं हो बड्डे आलाय पार्टी करूया या मग हो येऊच की मग दुसरं काय चालू आहे का काय नाही सगळं बरोबर आहे बघा फोटो पाहिजे होता बॅनर साठी घ्या ना फोटो साठी त्यांनी चालते मग चालतंय दादा तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहिलं की तो आजारी झाला स्वागा आता आपण जे आठ पाहिला का त्या आजाराचं नाव मित्रांनो मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का या आजारामध्ये एक माणूस दुसऱ्या व्यक्तीचं अनुकरण करतो त्याच्या विचाराचं अनुकरण करतो जसे की आता काही कार्यकर्ते एका नेत्याचं अनुकरण करतात त्याच प्रकारे एक माणूस दुसऱ्या चुकीच्या माणसाचा जसे की हिरो असन गुंडा असन नेता असन कोणता एखादा दारुडा व्यक्ती असेल त्याचं अनुकरण करतो ह्याच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला हे सांगायचे की मित्रांनो तुम्ही अशा नेत्याचं अनुकरण न करता तुमचं करिअर डेव्हलप करण्यासाठी अभ्यास करा आणि तुमचं करिअर सफल करून टाका मित्रांनो तुम्हाला अनुकरण करायचं असेल छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या विचाराचं अनुकरण करा पक्षी आणि पिंपायच्या नादी लागला स्वागा पक्षी आणि पिंपायच्या नादी लागला स्वागा गुलाम झाला स्वागा गुलाम झाला स्वागा स्वागा तू गुलाम झाला स्वागा फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या नादी लागला स्वागा फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या नादी लागला स्वागा गुलाम झाला स्वागा गुलाम झाला स्वागा खंड मेरा पहाड़ कहाँ से आ गया पीछे इधर अरे मार 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 बंदा आला मार मार हो रे मित्रासोबत गेम खेळू लागलो मी
अरे मार 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 धर धर स्मोक टाक अरे यार गंदे शट मेलो अरे मी काय फोन चालून झालाय म्हणून बरोबर खेळता येणार रे अरे मला घ्यायची होती आता पुस्तक इकले मी आज त्याच्यावर घेणार आहे इलट पासपोर्टचे अरे मग फोन बरोबर चालू नाही आणि घरचे मला गेम डिलीट करायला सतत अरे जमतंय की आणि मी काय करणार आहे आता काही दिवसांनी मोबाईल घेतो विकत आपल्या EMI वर घेतो चांगलं मस्त पैकी चल गेम खेळू पुन्हा समझा ना मत शाही लाइक आना फॉलोअर्स आना क्या लाइक आएंगे तो क्या आएंगे पता है तेरे को इंस्टाग्राम से पैसा आएगा मेरी जान समझा सेल्फी का चाल लो 2 नंबर कंपनी का नाम लो चुनाव चल अच्छा हिट कर लाइक पैसे आने वाला इंस्टाग्राम से मालूम अच्छी बनाओ विद्यार्थी मित्रांनो आपण आताच बघितलेला आहे की आजचा युवक हा टेक्नॉलॉजीचा कसा गुलाम झालेला आहे तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे गुलाम झालेला आहे याआधी आपण बघितलं की 2 विद्यार्थी प्रिपेअर खेळत होते आणि अक्षरशः ते अशा प्रकारे प्रिपेअर खेळत होते जसे की शेतामध्ये 2 बैल कसं काम करतात त्या प्रकारे ते प्रिपेअर खेळत होते एवढे मग्न झाले होते विद्यार्थी मित्रांनो काही दिवसापूर्वी एक हिंगोली जिल्ह्यामध्ये एक घटना घडली 3 विद्यार्थी पटरीवर PUBG खेळत बसले होते आणि अक्षरशः ते एवढे मग्न झाले होते PUBG खेळता खेळता त्यांच्या अंगावर ट्रेन गेले आणि ते अक्षरशः त्या जागीच मृत्युमुखी पडले अशा प्रकारे आजचा तरुण आजचा युवक एवढा गुलाम झालेला आहे टेक्नॉलॉजीचा हेच नाही तर सोशल मीडियाचा वापर करून मुलं मुली स्वतःच्या डिफेक्ट सारख्या इमेजेस टाकत आहेत आणि त्यामुळे कित्येक मुला मुलींचं आयुष्य बरबाद झालेलं आहे कित्येक मुलींनी सुसाईड केलेलं आहे कित्येक मुलांनी सुसाईड केलं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून तुमचं आयुष्य घडवा तुमच्या आयुष्याला चांगलं बनवा नाही की तुमच्या आयुष्याला बरबाद करा धन्यवाद कोशिश कर रहा था 80 हुंदो जाम दो 80 में वहाँ गया जेठालाल ये तुमने क्या हुआ पंजाब ये कौन सी पंजाब हेलो गुड्डे गुड्डे अरे मी माल आणलाय अरे बियर आणली भाई अब तू आपे या ना ते याला घेऊन ये सुलतानला घेऊन ये बरोबर ठीक आहे सुलतानला घेऊन येतो आम्ही लवकर ये सिगरेट आण सिगरेट इंडिमेट आण बटन बटन ये लवकर अरे सुलतान अरे सुलतान अरे दरवाजा उघड ना सुलतान अरे सुलतान अरे चल ना आपल्या कृष्णाने आपल्याला माल आणलाय तिकडे माल पिऊन येऊ आपण अरे जाऊ दे ना अभ्यास करून कोण कुठं मोठे झाले आपण जाऊन येऊ चल अरे घरी एक्स्ट्रा क्लासेस आहेत घेतो चल जाऊन येऊ आपण आता चल अरे काय चाललंय काय चल ना मग घेऊयात ना आपण हो ना काय करायला 90 मार रहा हो ढक्कन अरे काय करायला दारू प्यायला तुम्ही बसून अरे चला अभ्यास करा तुम्ही करू नका कोण आले रे अरे शाळेत माझ्यासोबत चला अभ्यास करायला अरे याच्या नादाला लागू नको तुमच्या माझ्यासोबत अभ्यास करायला येऊ का रे मी सांगतो येतो मी चल 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 अरे तुमचं काय नाही तर येऊ दे माझ्यासोबत खाली बसा म्हणत अरे कोण हो तुम्हाला माहित आहे का मी 400 रुपये जाऊ
पैसे कमवतो आणि त्या पैशाचे मी ऑनलाईन क्लास करतो माहिती आहे का? ऑनलाईन क्लास करतो UPSC MPSCचे. तुमच्या आईवडिलांना तुम्हाला काम करून वाटवलं पाहिजे का? अरे जाऊ दे साहेब, तू काय सांगायला मला काय नाही करायचं, नंतर तुला त्रास होणार आहे भाऊ. अरे जाऊ दे, हे काय सांगायला आपल्याला? हे अभ्यास करणार, हे परीक्षा पास होणार, याला नोकरी लागणार, हे 50-60,000 रुपये पैसे कमवणार आणि कार घेणार, बंगला घेणार, आईस करणार. आता आपण काय करलो? चला घ्या चेस. कलेक्टर आवाज करू नका, बरी शांत बसा. आपण कलेक्टर ऑफिसला चाललो. तिथं काही गडबड झाली, फॉर्म नाही भरला, तुम्ही गेले तिथं राहायचं. आवाज नाही आला पाहिजे. हे करेक्शन आहे, करेक्शन करून घेऊ. याच्यात करेक्शन कसं काय झालं? याच्यात कसं काय झालं? 5 वाजेपर्यंत फॉर्म भरायची आपल्याला माहिती ना. जा लवकर ते बदलून आण. झालंच पाहिजे ते. फॉर्म नाही भरला आणि तुम्ही गेली कुठे हो? दादा गेला बा. दादा बाहेर तर वागा असतं, इथं घाम फुटायला दादा लागतो. सही सही सही. अरे दादाला घाम फुटायला. दादाची हवा टाईट झाली वाटेल. फॉर्म भरलाय आता इलेक्शनचा टाइम. माईक असाच आवाज मस्त यायला सांगतात. दादाची हवा काहीच नाही मध्ये. कलेक्टर कसा बसला होता? चला मग कलेक्टरला भेटून फोटो काढू. चला बाहेर रे. फोटो घ्यायसाठी अपॉइंटमेंट घ्यायला लागते पहिले. तुला जा बाहेर. हां आता बोल रे. मित्रांनो, खरी पॉवर कलेक्टर मध्ये आहे, खरी पॉवर शिक्षणामध्ये आहे. आपण नेत्याच्या मागे लावून आपलं आयुष्य खराब करायलो. चला ओके नेक्स्ट. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं की काही वेळापूर्वी आपण या पाहिलं की एका नेत्याचे कार्यकर्ते नेत्याकडे जातात, त्याच्याकडून एक फोटो मागतात. त्यावेळेस नेता म्हणतो की काही विषय नाही, फोटो घ्या आणि तुम्हाला कुठं पैशाची अडचण आली किंवा कोणी पोलीस प्रशासनाची कोणी कुठं काही अडचण आली तर बिंदास मला बोला. पण तीच घटना ज्यावेळेस तोच कार्यकर्ता कलेक्टरकडे फोटो काढला जातो त्यावेळेस कलेक्टरचे बॉडीगार्ड त्याला हाकलून लावतात. ह्याच्यावर आपण काय करते? याच्यावर आपण हे कळते की खरी पॉवर नेत्याची नेत्यामागे फिरण्यामध्ये नाही तर कलेक्टर बनण्यामध्ये आहे. हे आपल्याला याच्यामधून समजून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर समजायचं आहे. माहिती सर. विशाल ए वॉटर देशी उलटी पकडले त्या. सलाई नाही ती सलाई नाही का?
सलाईन जास्त खोकला डिस्का मला कॅन्सर झाले कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजमध्ये गेलेले सांगून देऊ त्यांना आता कॅन्सर झाले आणि विशेष म्हणजे कॅन्सरची थर्ड स्टेज हे देवा याला कॅन्सर झालाय. हा कॅन्सर झालंय आणि विशेष म्हणजे याला मी काही दिवसाआधी म्हटलं होतं तो माझ्यासोबत चल अभ्यास कर त्यावेळेस मला त्यांना आखडून लावली होती माहिती आहे का डॉक्टर साहेब वाचवा डॉक्टर साहेब. नाही बहिणी आता यांना वाचून खूप पेशंट खूप सिरियस आहे आणि थर्ड स्टेज खूप कठीण आहे. मला कॅन्सर झालंय माहिती दे त्यांना बघतो का काय मी आता मला कॅन्सर झालाय. लगेच अरे मित्रा काही दिवसापूर्वी डॉक्टर साहेब, तुमच्या पाया पडतो मी. लागलो होतं माझ्यासोबत आला नाहीस तू डॉक्टर साहेब मला लय त्रास होईल तुमच्या पाया पडतो मला वाचवा डॉक्टर. अरे त्रास तर होणारच की त्यावेळेस माझ्यासोबत आला असता तर बघ मी अभ्यास करून त्यावेळेस म्हणलं डॉक्टर साहेब मला वाचवा. मला बायको आहे माझे 2 लेकरं आहे डॉक्टर साहेब. घरच्याची सगळी जिम्मेदारी अरे सगळं खरं मला तुझ्यावर जास्त मला दुःख होत आहे की माझा एक जवळचा मित्र कॅन्सर झाला आणि मी तुला वाचवू शकत नाही. डॉक्टर साहेब मला खूप त्रास होईल पोटामध्ये डॉक्टर साहेब. मित्रा मी तुला आता वाचवण्याचे 100% प्रयत्न करतो पण तुला काही मी गोष्टी सांगतो त्या गोष्टी तुला कठोरपणे पालन करावं लागेल. डॉक्टर साहेब मी करतो मला वाचवा पण तुम्ही. ह्याच्यानंतर तुला दारूचा एक थेंब पण जमणार नाही थोडी पण कोणत्याच प्रकारचं व्यसन जमणार नाही आणि जर त्याच्यानंतर पुन्हा व्यसन केलं तर तुझ्यापैकी शेवटचे 6 महिने बाकी आहेत ते पण तुला व्यवस्थित जगता येणार. ते तुझ्या दस्तीवर जाईल ना तर कॅन्सरचा ब्लड निघतो तुझ्या तोंडातून. खूप त्रास होईल डॉक्टर साहेब मला वाचवा तुम्ही. मी माझे 100% प्रयत्न करतो फक्त तू आता कोणत्याच प्रकारचं व्यसन करू नको. नमा याचं काय आहे त्यामुळे झाले अरे जाऊ दे मला सारं ये का आता चला माईक द्या यांच्याकडे ए माईक तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आज या पथनाट्याच्या माध्यमातून एक गोष्ट आपण शिकली की करिअर आजचा जो कार्यक्रम आहे आपला महिला सबलीकरण आणि करिअर डेव्हलपमेंटचा आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आज तुम्ही बघितलं की प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्याची काय हालत झाली आणि दारू पिणाऱ्या विद्यार्थ्याची काय हालत झाली. आज जो विद्यार्थी शिकला आहे तो डॉक्टर झाला आणि तो आज त्या दारूचा विलास करत आहे. म्हणजे या गोष्टी लक्षात आलं की तुम्ही शिकायला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन व्हेन कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. जर तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्ही दुनियाला बदलून टाकू शकाल. जर तुम्हाला एवढी ताकद आहे तुमच्यामध्ये आणि उडी आली तुम्ही युथ आहात. जर तुम्ही शिकलात तर तुमचं घर सुधरेल समाज सुधरेल आणि अख्खा भारत देश सुधरेल आणि हे तुम्हाला कळायला पाहिजे. देशातलं भविष्य तुम्ही आहात आणि तुम्ही शिकायलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो मला एक गोष्ट नेहमी तुमच्या सर्वांना सांगा वाटते की तुम्ही तुमचं आयुष्य दारूमध्ये पबजीमध्ये वाया न घालता तुम्ही तुमचं आयुष्य तुमचं करिअर डेव्हलपमेंट मध्ये करा. तुम्ही यशस्वी व्हा कारण तुमच्या आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. एकदाच आहे तुमचं आयुष्य त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं राहा एज्युकेशन घ्या आणि शिका. आणि विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीमध्ये मला एकच सांगायचं या पे सच बिकता है झूठ बिकता है बिकती है हर एक कहानी तीनों लोगों में फैला हुआ है फिर भी बोतल में बिकता है पानी. अगर जिंदगी जीनी है तो कभी फूलों की तरह मत जियो जिस दिन खिलोगे टूटकर बिखर ही जाओगे. अगर जिंदगी जीनी है तो पत्थर की तरह जियो जिस दिन तरह से गए खुदा बन जाओगे. काय स्वयंपाक करायलीस ग? अभ्यास वगैरे करता येत नाही का तुला? मला नाही करायचा अभ्यास. तू तुझा अभ्यास कर ना. का अभ्यास नाही करायचा तुला? शिकायचं नाही का? नाही शिकायचं मला. मला अभ्यास करायचा नाही, मला शिकायचं आहे. कुठे कुठे कुणाला नोकरी लागणार आहे? नाही लागतात ना नोकरी पण अभ्यास. मला नाही करायचा अभ्यास. तू तुझा अभ्यास कर म्हणलं ना. अपेक्षा हे अपेक्षा उद्या घरीच राहा. उद्या तुला घडले पाहुणे पाहायला येणार आहे आणि त्यानंतर तुझं कॉलेज सर्व बंद. का ग आई तुला शिकू दे ना.
तुला काय माहिती आहे, नातेवाईक आम्हाला नाव ठेवतात, शेजारी पाजारी बोलतात, 2 मुली आहेत, त्यांचे लग्न, त्यांचं शिक्षण नाही होत आमच्याच्याने. त्यामुळे अपेक्षा तू कर बाई लग्न, तिला म्हणू दे अधिकारी. लग्न झाल्यानंतर उठणं सुनबाई, किती वाजले कळत नाही का तुला? 10 वाजेपर्यंत झोपतात का? 10 हे शिकवलं का तुझ्या माईने तुला? हा, स्वयंपाक येत नाही, काही येत नाही. बघता की लग्नाला किती दिवस झाले. अरे तुला बाप. स्वयंपाक येत नाही, धुणं भांडी येत नाही, काहीच येत नाही. आमची मुलगी अशी तुझी तुला तर साधा चहा पण करता येत नाही. 8 वाजेपर्यंत झोपायची तू. तुझ्यासोबत लग्न करून अरे बापरे राईट जमला. धोका दिला मला. तुला लग्न केलं, लग्नाच्या पहिले खोटं काय सांगू? फक्त तुझ्या आई वडिलांनी बोलले, आम्ही नाही बोललो. आमची मुलगी लय भारी आहे. अशी एवढं कशी सोबत बोलतो, लग्न आई करून भारी आहे. कधी तुला साधा चहा पण करता येत आ- नाही. तुला येत नाही का? आई, मला business करायचा आहे. तू काय काम करत नाही का? जा. काय घेऊन ये. कोण चालू का नाही? घरी जाऊन 1 लाख रुपये घेऊन यायचा. मला बिझनेस करायचा. तू म्हणते ना मी काही करत नाही, मला बिझनेस करायचा. घरचे कोण जा आणि 1 लाख रुपये घेऊन येता जा. प्यायला कमी पडत असतील म्हणून मागत असेल. तू कशासाठी बिझनेस करणार आहेस? मला पण नाही राहायचं इथं. तुम्ही दोघेच राहा. मी नाही राहणार या घरात अशा. कॅमेरामॅन संपत एक रे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच बघितलंय की 2 घरातील मुली ह्या शिकत असतात आणि त्यांचे आई वडील त्यांना शिकू शकत नाहीत आणि त्यामध्ये एका मुलीचं लग्न लावून देतात आणि त्याच ठिकाणी तिची दुसरी बहीण शिकून एक मोठी अधिकारी होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणेच पाहत असतो की स्त्रियांवर आजपर्यंत होत आलेला आहे हे खूप भयानक आहे. जगतकुमारी विवाह झाला, त्यानंतर बालविवाह झाला, एवढा भयानक अन्याय. आज मुली कुठेतरी सशक्त होत आहेत, कुठेतरी शिकत आहेत, कुठेतरी अधिकारी होत आहेत आणि त्याच मुलीची बहीण आज शिकून मोठा अधिकारी झाली आणि त्या मुलीचं तिच्या घरच्यांनी लग्न केलं आणि आज बघितलं आपण सर्वांनी तिचं आयुष्य किती भयानक बर्बाद होत आहे. तिचा संसार मोडलेला आहे आणि याच ठिकाणी तिची बहिणी शिकून एक मोठी तहसीलदार झाली, शिकली, अधिकारी झाली. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या पथनाट्याच्या प्रमुख पाहुण्या आरती बनसोडे या तहसीलदार साहेब यांना आणि डेप्युटी कलेक्टर नेहा साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी इथं मुलाचं मार्गदर्शन करायचं आहे. जाऊ द्या बुवा, खाली बसते. सावित्रीबाई फुले म्हणतात की जिच्या हाती पाण्याची गुंडी, जगाची उभारी. शिक्षणामुळे एक गरीब मुलगी मोठ्या पदावर शिकू शकते आणि म्हणून तिला कोणाखाली हाताखाली काम करण्याची आवश्यकता नाही. कारण शिक्षण ही एक गोष्ट आहे की ती महिलांना स्वावलंबी आणि संस्कृती आणि मजबूत बनवते. म्हणूनच म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जे पिल्याशिवाय राहणार नाही. वा, पिल्याशिवाय राहणार नाही. राज्याचा विकास झाला